टेस्ट 4 ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट टेस्ट, त्यामध्ये काही प्रोग्राम आहेत प्लस MCQs आहेत. फाईन. सो फर्स्ट सगळ्यांना माहिती आहे पेपर पॅटर्न कसा असतो तो आपल्याला. फिल इन द ब्लँक्स, देन ट्रू ऑर फॉल्स. पण लास्ट ज्या टेस्टमध्ये आपण फिल इन द ब्लँक्स मल्टिपल चॉईस 1 या कॅटेगरीमध्ये घेतलं होतं आणि एक प्रोग्राम होता, एक कुठला तरी सॉल्व्ह करायचा तुम्हाला, एक ऑर दिला होता, बरोबर आहे. So fill in the blanks, 10 fill in the blanks for 10 marks. Now here first, dash property of window object sets or return the fact in the status bar of a window. आता अशी कुठली प्रॉपर्टी आहे विंडो ऑब्जेक्टची बघा. when I select it will reveal. See, our answer is what? Select. Now next, dash object helps us to work with number. सोपा होतं ते. बऱ्याच जणांनी आन्सर दिलेला आहे नंबर ऑब्जेक्ट, काही जणांनी नंबर टाकलाय, ठीक आहे. नंबर ऑब्जेक्ट दिले म्हणून काही चुकलेलं नाही, ते फक्त ऑब्जेक्ट हा वर्ड रिपीट झालाय. इट्स ओके. नंबर इज द करेक्ट आन्सर. नाव नेक्स्ट थर्ड, डॅश मेथड ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट. आता मेथड आहे, लक्षात घ्या. मेथड म्हटल्यानंतर त्या वर्डच्या एंडला काय असलं पाहिजे? राउंडेड ब्रॅकेट. ओके. सो डॅश मेथड ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट रिमूव्स व्हाईट स्पेस फ्रॉम बोथ साइड ऑफ स्ट्रिंग. काय आन्सर दिलं? बोला, आन्सर दिलं चालेल तुम्ही. बघा आन्सर आलं ट्रिम. ओके, TRIM. आणि त्या ट्रिम या टेक्स्ट नंतर काय दिसते तुम्हाला? अँगल ब्रॅकेट दिसते. व्हाय ब्रॅकेट्स आर देअर? बिकॉज ऑफ मेथड. इट्स अ मेथड नेम. मेथड नेम म्हटलं की फंक्शन नेम म्हटलं काय असतं? त्या वर्डच्या एंडला ब्रॅकेट असतं. ओके. नाउ लेट्स मूव टू द फोर्थ. डॅश आर द ऍक्शन्स डन बाय युजर application. Action done by user means the events. Okay. Now next, dash property of DOM, document object model, returns URL. Answer is URL. URL is the one of the property of DOM, document object model मध्ये property ratio. Now next, dash is JavaScript based framework for building interface. See, there are tons of libraries exist in JavaScript like React, Node, and now building interface we required Vue.js. VUE. See there. Vue.js is one of the library. Now next, dash scripting. The script reside on the client computer. तुम्ही सांगू शकता हे खूप सोपं आहे. क्लायंट कम्प्युटर वरती अशी कुठली स्क्रिप्ट लिहिली की क्लायंट कम्प्युटर एक्झिक्यूट होते? अरे आन्सर किती? वेट करू नका, रिव्हील व्हायचं ते. बरोबर होतं. नंतर तुम्ही म्हणाल येस आम्हाला माहित होतं. क्लायंट साइड स्क्रिप्ट. क्लायंट साइड स्क्रिप्ट ऑलवेज रिसाइड ऑन क्लायंट computer. Then dash is the set of instruction used to produce various kinds of output program. Okay. Dash refers to the execution of statement, group of statement, code for fixed number of times. मोस्ट प्रोग्राम मध्ये आपण ऑलमोस्ट प्रोग्राम मध्ये यूज करतोय. बघा iteration statement, iterative statements. Now next, dash method of window object displays a dialog box to get input from user. खूप सोपं आहे. 11th मध्ये आपण पाहिलं होतं. Accept input from. Yes, prompt is one of the method. Now in that, select one correct alternative. Multiple choice आहे पण one correct आपल्याला choose करायचं. So dash group data together with functions needed to manipulate it. आता इथे काय आहे? ऑब्जेक्ट. Object can group data together with function needed to manipulate it. Okay. जसे रिक्वायरमेंट असेल तसं ऑब्जेक्ट घेऊन आपण काय करतो? मेथड कॉल करतो, प्रॉपर्टी कॉल करतो. राईट. So answer is object. Now next, dash method of window object display the alert box contain message with OK button. सोपं आहे. Alert. Dash method of window object closes the current window. खूप सोपं आहे. सेंटेन्स मध्ये आन्सर आहे त्याचं क्लोज. फक्त सेंटेन्स केअरफुली तुम्ही काय केलं तर रीड केलं पाहिजे. क्लोज इज द करेक्ट आन्सर. नाउ डॅश इव्हेंट ऑकर्स व्हेन यूजर लीव्स और लॉसेस फोकस ऑफ एन एलिमेंट. फोकस लॉस केला किंवा फोकस गेला कुठला? बरोबर आहे, ऑन ब्लर. गेनिंग फोकस ऑन फोकस, लूजिंग फोकस on blur.
dash event occurs when user changes content of an element or selects drop down value. On change ने काय होतं ते drop down मध्ये value change करतो. Next, dash property of number object returns the largest minimum value. Number object मध्ये concept आहे mean underscore value. Okay, is a property. Correct property is what? Mean underscore value. Now 18th बघा, dash method of number object converts a given string into integer. पार्स खूप सोपं होतं बा. 11 पासून आपण हेच बघत होतो. प्रॉम्प्ट काय, पार्स काय, तेच तिथे आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पेपर मध्ये असतं. नेक्स्ट 19 बघा, dash method of number object returns the string that represents a number with exact digits after decimal point. Exact digit after decimal point. Options बघूया आपण काय काय येतं ते. Is integer, is fix, then parseInt, is fix. हे नंबर ऑब्जेक्ट मधला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा ऑब्जेक्ट सुद्धा तुम्हाला स्टडी करायचा. इन डॅश स्क्रिप्टिंग खूप सोपा आहे. स्क्रिप्ट रिसाइड ऑन वेब सर्व्हर साइड. ज्याला अगोदरचा आन्सर हे नथिंग आहे बरोबर. नाउ लेट्स गो टू द प्रोग्राम एरिया. प्रोग्राम एरिया मध्ये पहिलं दिसतोय तुम्हाला फॅक्टोरियल ऑफ 7 बरोबर आहे. 7 चा फॅक्टोरियल काढायचं आहे. 7 multiplied by 6 multiplied by 5 multiplied up to 1. Okay, कोड तुमच्या समोर दिसतोय तिथे स्क्रीन वरती, राइट. नाउ इन दॅट फर्स्ट लाइन एव्हरीवन नोज अबाउट हाऊ टू राइट कोड इन HTML, राइट. स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे, कसं आपण लाईन लिहितो, टॅग कसे ऍड करतो, सिक्वेन्स काय घेतो, राइट. So first line is doctor declaration, second line is HTML tag, head tag, title, and after closing title tag there is script. Script type equal to text/JavaScript, and inside that actual script area आपण स्टार्ट करतो. फंक्शनचं नाव डिफाइन करतो आपण, because it's an event driven functionality, so you need to define function space function name. Now tell me the function name. factprg. Factprg is a user defined function. You can add any name, you can use any name for it. Okay, curly bracket open, this थोडंसं आत गेले ते, curly bracket open, then curly bracket close, एम्प्टी ठेवला एरिया तो, आणि बाकीचा सगळा पार्ट काय केलाय, कव्हर केलेला. कुठला पार्ट आहे तो? हेड टॅग क्लोज, बॉडी टॅग ओपन, आफ्टर h1 there is a form tag. Okay, and form, inside form tag there is a elementचं नाव काय, input tag. Okay, click is equal to factprg. See this factprg, it must matches with function definition. फंक्शन डेफिनेशन म्हणजे नेम दिले तुम्ही ते तिथे मॅच व्हायला पाहिजे, अदरवाइज काय होणार नाही, एक्झिक्यूट प्रॉपर्ली होणार नाही. कोड तुमच्या समोर दिसेल लगेच बघा. फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट मल्टिप्लाय बाय आय. आता इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर व्हेरिएबल डिक्लेरेशन. var स्पेस num is equal to 7, fact is equal to 1. Okay, so num is equal to, why we require num is equal to 7. 7 हा इनिशियलाइज का केलेला व्हॅल्यू. क्वेश्चन मध्ये बघा सगळ्यांनी, क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, 7 चा फॅक्टोरियल काढायचा आपल्याला. जे आपण ऍक्सेप्ट करू व्हॅल्यू त्याचं नाही, 7 चा फॅक्टोरियल. सो नम इज इक्वल टू 7. लक्षात येते सगळ्यांच्या. इनिशियलाइज कोणते केले व्हॅल्यू 7. फॅक्ट इज इक्वल टू 1. 1 का घेतलं, रिझन काय आहे, 0 घेतलं असतं काय आलं असतं बघा. फॅक्ट मल्टिप्लाय बाय आय, एनीथिंग any number multiply with 0 which become 0. Okay, म्हणून 1 घेतलेलं. फॅक्ट इज इक्वल टू 1 असला पाहिजे. ओके, पण फॅक्ट मल्टिप्लाय होते ना पुढे, बघा येते. फॅक्ट हा व्हेरिएबल आहे ना, हा मल्टिप्लाय होतो आय बरोबर, आय व्हेरिएबल बरोबर मल्टिप्लाय होणार आहे, आणि जर मल्टिप्लाय 0 बरोबर झाला तर काय होईल, 0 होईल. म्हणून फॅक्ट इक्वल टू 1. अँड देन फॉर आय इज इक्वल टू नम 7. 7 is greater than is equal to 1. True or false? True. If this condition is true, then execute block of code. Block of code कुठला, fact is equal to fact multiplied by r. मल्टिप्लिकेशन होत राहील किती टाइम्स, जोपर्यंत ते 1 येत नाही तोपर्यंत, कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. कंडिशन फॉल्स झाली तर स्टॉप होईल, रिझल्ट तुमच्या समोर येईल. कुठला पुढे येईल बघा कोड, एक राहिला आपला पार्ट, पुढे समोर येईल तुमच्या डॉक्युमेंटवर राईट आउटपुट स्टेटमेंट.
See, document dot write, in that you need to put factorial of 7 is result. Okay. समजलं, कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर यूज केला आपण आणि पुढे काय केला, व्हेरिएबल पास केला टू होल्ड एक्झॅक्ट. हा आता हा नम कशासाठी घेतलाय तर 7 शो करायला. कुठल्या नंबरचं फॅक्टोरियल तर 7चं फॅक्टोरियल. ओके. इज पुढे रिझल्ट, अगेन कॉन्कॅटिनेशन साइन आणि फॅक्ट. फॅक्ट टू होल्ड रिझल्ट. फॅक्ट व्हेरिएबल काय करतोय, रिझल्ट होल्ड करतोय म्हणून. फॅक्टोरियल ऑफ व्हेन युजर क्लिक ऑन दॅट बटन विल डिस्प्ले रिझल्ट. हा जो रिझल्ट येतो का बघूया. आला रिझल्ट इथे. येस, सेकंड प्रोग्राम. लेट्स मूव टू सेकंड. सेकंड काय होता, येस सिरीज. आपल्याला सिरीज प्रिंट करायची आहे, पण कशी, इवन नंबर सिरीज मध्ये, स्टार्ट फ्रॉम 10 to 50. बरोबर आहे ना. मग मी आहे तोच प्रोग्राम काय केला, थोडा मॉडिफाय केला, सेव्ह ॲज करून. बघा, when you work with particular सिस्टीम मध्ये वर्क करताय ना, तुम्हाला बरेचसे वेज आहेत कोड बरोबर मॅनिप्युलेशन करायला. कसं करणार, फाईल मध्ये जायचं, सेव्ह ॲज ऑप्शन घ्यायचा, यूज अनदर नेम फॉर इट, फाईल नेम, इन स्टार्ट एडिटिंग. एडिटिंग कसं करणार, त्यामध्ये जायचं, टायटल चेंज करायचं आणि स्क्रिप्टचा एरिया रिमूव्ह करायचा. ओके, तसंच मी केलेलं आहे इथे. आणि जस्ट काही चेंजेस करून फंक्शन नाव चेंज करून टाकलं बा, सिरीज. आता फंक्शन नेम काय आहे, सिरीज. म्हणजे मी म्हणतो ना की इव्हेंट ड्रिव्हन फंक्शनॅलिटी इज सेम. कुठलाही कोड घ्या, सगळ्याला सेम पॅटर्न काय असणार आहे, यूज करता येणार आहे तुम्हाला. जस्ट यू नीड टू कॉल्ड फंक्शन अँड डिफाईन फंक्शन. कॉलिंग कुठे होणार आहे, खाली बटनच्या क्लिक वरती होणार आहे, ऑन क्लिक. आणि डिफाईन कुठे होणार आहे, स्क्रिप्ट मध्ये, हेड सेक्शन मध्ये. आता जसं मगाशी फॉर लूप आपण तसं इथे फॉर लूप येणार. सिरीज म्हटल्यानंतर ऑब्विसली फॉर लूप आलाच. सिरीज यू नीड टू इटरेट. इटरेट म्हणजे काय, रिपीट करायचं तुम्हाला टास्क. ओके. So for I is equal to 10, I is less than equal to 50, I plus plus. I is equal to 10 means what? इनिशियलाइज केले. स्टार्टिंग व्हॅल्यू कोणती आहे, 10. कुठपर्यंत जायचं आपल्याला, 50 पर्यंत जायचं आहे. बरोबर आहे, 10 to 50. आणि असेंडिंग ऑर्डरने जायचं. पण एवढं करून चालणार आहे का नुसतं, 10 नंतर 11 येईल, त्याला काय करायचं, 11 इज नॉट इवन. बरोबर आहे. मग आपल्याला फिल्टर बसवायचं. जसं आपण वॉटरला फिल्टर बसवतो ना, पाण्याला, तसं आपल्याला इथे फिल्टर बसवायचं का, फिल्टर होऊन इवन नंबर आले पाहिजे. सगळे नंबर नाही आले पाहिजे. काही जणांना स्किप करायचं, इंटेन्शनली स्किप करायचं. सो दिस इज अ फिल्टर. I mod 2 is equal to 0. This is one of the filter statement. फिल्टर काय आहे, इफ स्टेटमेंट आहे. फिल्टर करायचं काम करेल. बरोबर आहे. व्हॅल्यूजला फिल्टर करेल, नंबर्सला फिल्टर करेल, राईट. mod, this sign is what, it is used to calculate reminder. ओके, जो रिझल्ट असेल, रिमाइंडर व्हॅल्यू असेल, when it matches with 0 then it become even. ओके. जर नाही झाला मॅच तर काय असणार आहे, तो 1 असणार आहे, तो काय असणार आहे, ऑड नंबर असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच तो काय होणार, स्किप होणार. कशाला, डॉक्युमेंट राईट ऑफ आय फक्त प्रिंट केलं की झालं, होईल काम आपलं. नाही, अजून एक स्टेटमेंट वरती टाकतोय मी, इवन. आता काहीतरी मेसेज गेला पाहिजे प्रॉपर वरती, इवन नंबर्स आर. आणि मग सगळे नंबर काय आले पाहिजेत, प्रिंट झाले पाहिजे. दॅट्स वाय देयर इज वन स्टेटमेंट विच इज यूज आउटसाइड ऑफ दॅट ब्लॉक. त्या ब्लॉकच्या आउटसाइड तुम्हाला काय करायला लागेल, डिफाईन करावे लागेल. अशी ब्लॉक कुठून स्टार्ट होतोय, फॉर लूप पासून. बघा इथे हा फॉर आहे ना, फॉर कीवर्ड, आणि ते कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा जो एरिया आहे ना, हा ही स्टेटमेंट मी कसं केला दिसतो तो फॉर लूपची स्टेटमेंट आहे. तो काय आहे, एक्झॅक्ट इटरेशन स्टेटमेंट एरिया. त्याच्या आउट साइडला ठेवलं एखादी व्हॅल्यू, आउटपुट स्टेटमेंट, तर एकदा वन्स काय होईल ती प्रिंट होईल. जर तुम्ही आत घेतली स्टेटमेंट तर ते फिरत राहील नंबर ऑफ टाइम. एखाद्या सेंटेन्स जरी टाकलं ना तरी तू ते 10 to 50 टाइम्स फिरत राहील. का, ते लूप मध्ये आहे. लूपच्या बाहेर टाका, एकदाच काय होईल, प्रिंट होईल. ओके. म्हणून मेसेज साठी आपण काय केला, तो लिहिला एंटर नंबर्स आर. एंटर नंबर्स आर. ओके, मेसेज and then execute all values. In that there is a I variable. आणि अशा पद्धतीने तो आउटपुटला जाईल, सेव्ह होईल कोड. आणि आउटपुटला इथे अशा पद्धतीने प्रिंट सिरीजला क्लिक केल्यानंतर तो, नाउ टेल मी व्हाय डिस्प्ले सिरीज वर्टिकली, व्हाय प्रिंट नंबर्स वर्टिकली, व्हाट इज द रीजन बिहाइंड इट.
एक टॅग आहे बघा, नेक्स्ट लाईनला फेकायचं काम करत असतो. बिआर टॅग सिम्पली मी फक्त काय टाकलेलं आहे, बिआर टॅग त्यामध्ये टाकलंय. पुढे बघूया आपण कोडमध्ये, जेव्हा असे प्रिंट झाले आहेत ना हे, बिआर टॅग घेतल्यामुळे नेक्स्ट लाईनला आलंय, तिथे कोडमध्ये जातोय बघा. आता आपण जेव्हा कोडमध्ये आलं काय घेतलेलं आपण, डॉक्युमेंट राईट ऑफ आय आणि डॉक्युमेंट राईट ऑफ डबल कोट्स मध्ये बिआर टॅग, म्हणून ते काय आले, एक नंबर आला प्रिंट झाला, नेक्स्ट लाईनला गेला कसं, नंबर प्रिंट झाला, नेक्स्ट लाईनला गेला कसं, असं करत करत 50 पर्यंत पोहोचला. तर ऑर्गोनल डायरेक्शन मला हवा असेल तर सिरीज बिआर काढून टाकायचा. मला स्पेस हवा असेल तर स्पेस यायचा, कसं द्यायचं स्पेस यायचं. बरोबर, स्पेस साठीचा कोड कुठला आहे, HTML1 मध्ये कोड आहे. HTML चा कोड माहिती आहे का, टू मेक स्पेस बिटवीन ईच अँड एव्हरी कॅरेक्टर. बघा दिल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल. इथे देऊया आपण बघा, अँड म्हणजे ampersand NBSP semicolon. See, this is a HTML code to make space, white space create करायचं तर यूज करा. ओके, आफ्टर ईच अँड एव्हरी नंबर इटरेशनला तुम्हाला दिसेल. इथे प्रिंट क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिरीज अशी या डायरेक्शन दिसेल. सो दिस इज अबाउट execution. Okay, now we are going to discuss SEO concept. SEO concept थोडं ओव्हरव्ह्यू घेऊया. राईट, first of all tell me SEO stands for, correct, it is used to rank particular page or website, right? See, there are different types of search engines exist on web. Okay, name of search engines are Google, Yahoo. Okay, see, these are list, all are popular search engines, but in that there is a one search engine which is very popular amongst all, and that search engine name is Google. A web search engine or internet search engine is a software system that is designed to carry out web search, which means to search World Wide Web systematic way for particular information to textual query. Okay, means web query, right? मी टेक्स्ट बॉक्स असतो, टेक्स्ट बॉक्समध्ये क्वेरी टाईप केली की होते. लास्ट आपण जस्ट बघितलं होतं की हू फाउंडर ऑफ गुगल, लास्ट टाइम तुम्ही आन्सर दिलं होतं. जरा फक्त रिमाइंड करा, कोण होतं सीईओ विचारत नाही, गुगलचा फाउंडर. दोन आहेत बघा पर्सन, पेज, बरोबर, लॅरी पेज अँड सर्गे बीन. ओके, असे दोन आहेत. त्यांनी काय केलं, ते प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप केलं ॲज अ प्रोजेक्ट, लास्ट इयर प्रोजेक्ट. म्हणजे असतं वेगळ्या फील्डमध्ये असतात लास्ट इयर प्रोजेक्ट. व्हॉट इज अ सर्च इंजिन? सर्च इंजिन आज आन्सर मशीन्स. ओके, रिझल्ट फक्त घ्यायचे आहेत, आन्सर तुम्हाला डिस्प्ले होणार आहेत क्वेरीज टाकल्यानंतर. दे एक्झिस्ट टू डिस्कवर, अंडरस्टँड अँड ऑर्गनाइज internet content in order to offer the most relevant result to the question searcher are asking. Searcher म्हणजे जो कोण सर्फिंग करतोय तो युजर. ओके, जो काय विचारणार आहे त्याचा रिझल्ट काय येतं, क्विकली आयडेंटिफाय होतात रिझल्ट्स. सो विच आर कॉल्ड ॲज SERP, सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. इन्फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. SERP आपल्या टेक्निकमध्ये आहे. The results are mix of links, web page, video, infographics, article, research papers, other types of files, etc. etc. Okay, बरेचसे कंटेंट, मिक्स कंटेंट त्यामध्ये असू शकतात. ओके, crawling is a program, indexing and ranking is a process of means how search engine works. Okay, and way to rank your site. There are different type of ways, but main ways, there are two ways. One is pay, means paid search result, and another one is organic search. Okay, paid search and organic search. When you pay for to rank your site or page, then paid search category is there. Okay, तुम्ही पे करायचं आणि त्यासाठी काय करू शकतो, तुम्ही तुमचं इफेक्टिव्हली ते आणणार. त्याला लाईक ऍड कीवर्ड वगैरे दिसू शकतो. ओके, एडी मी लास्ट टाइम आपण बघितलं होतं, ते फास्ट ओव्हरव्ह्यू घेतोय आपण त्याचा. Without paying can rank the website using SEO process. Strong SEO, strong keywords, strong content, and bracket relevant content. Relevant content असेल तर डेफिनेटली तुमचं काय होऊ शकतं, पेज हे रँक होऊ शकतं. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ सेल फोन. ओके, सेल आयफोनचं एक्झाम्पल आहे. जसं गुगलमध्ये टाकल्यानंतर कसं रिझल्ट येतात ते, राईट. देन ऑर्गॅनिक सर्च,
listing on search result pages that appear because of factors such as relevance to search term, valid search engine optimization efforts rather than because of search engine marketing or trickery. Okay. See, paid search and difference between paid search and organic. तुम्हाला पेड सर्च मध्ये एक कीवर्ड दिसतोय तो म्हणजे ऍड. ओके. इवन रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स बघू शकतो आपण डायरेक्ट एक्झिक्यूट करून. तुम्ही एखादं हे असं टाईप केलं बाय न्यू कार वगैरे असं तर तुम्हाला लगेच काय होऊ शकतं ते लिंक दिसू शकतात. आता बाय न्यू कार म्हटल्यानंतर ते काही कार डेपो डॉट कॉम एकच आहे का? नाही. अशा हजारो साईट्स एक्झिस्ट आहेत. मी कमी आकडा सांगितलं. अजून बऱ्याचशा एक्झिस्ट आहेत पूर्ण वर्ल्डमध्ये. इंडियापुरतं म्हणत नाही, पूर्ण वर्ल्डमध्ये ज्या बऱ्याचशा साईट्स आहेत त्या तुम्हाला काय येतात तुम्हाला शो होऊ शकतात. मे बी दुसरी कुठली साईट तुमच्या सर्च रिझल्टमध्ये येऊ शकतो. आता हे जे स्क्रीनशॉट घेत आहे तो बिफोर 2 इयर्स ॲगो घेतलेलं आहे, रिसेंट स्क्रीनशॉट नाही आहे. ओके. त्यामुळे तुम्ही मे बी सर्च केलं तर वेगळा रिझल्ट तुमच्या समोर येतो. अशा ठिकाणी काय म्हणतात डिपेंड ऑन सर्च पेज. तुम्ही जे सर्च करताय त्यानुसार तुम्हाला रिझल्ट हे शो होणार आहे. लिंक्स ह्या काय म्हणतात अपिअर होणार आहेत. राईट. नाउ ब्लू कलर में टेक्स्ट दिसते तुम्हाला ते विच इज कॉल्ड एज टायटल टॅग. ओके. बिकॉज ऑफ टायटल इट डिस्प्लेज in blue color. Search optimizing the process of boosting content and technical setup of the website so that it appear at the top of search engine result page for specific keywords. Okay. तुमचं पेज तुमची साईट ही काय होऊ शकते बूस्ट होऊ शकते, पॉप्युलर होऊ शकते ऑल ओव्हर द वर्ल्ड. बघा असं होऊ शकत नाही. मी स्वतः केलं होतं मध्ये की पेज डेव्हलप केलं, जेव्हा एसईओ स्टार्ट केलं आणि एसईओ टॉपिक आलाय म्हटल्यानंतर काय रिलेटेड असलं पाहिजे स्टुडंटना दाखवायला, काहीतरी वेगळं काहीतरी डिस्प्ले होते असं कंटेंट दिसले पाहिजे म्हणून मी तयार केले पेज. आता नीट क्लासबद्दल म्हणत नाही, जेई क्लासबद्दल म्हणत नाही, सीईडीच्या क्लासबद्दल बोलतो मी. पण सीईडीचा क्लास आता संपत आला त्यांचा टॉपिक, नंबर ऑफ लेक्चरचा डिफरन्स आहे. ओके. तर त्या सीईडीचा जो क्लास आहे त्यामध्ये त्यावेळेला बिफोर 7 days. ओके. 7 daysच्या वेळेला तुम्ही डेव्हलप केलं साईट आणि होस्टचा केलं एक पेज सिम्पल. एसईओ करून बघूया म्हणून गुगल हे ॲनालिटिक्सला सेट करून टाकतो. वेट करते, आज होईल उद्या होईल. अजून काय ते पेज रँक झालेलं नाही आहे. पेज रँकिंगसाठी बऱ्याचसा काय म्हणतात आपल्याला व्हेरिफिकेशन्स हे स्टेप असतात. व्हेरिफिकेशन स्टेप सगळ्या प्रोसेस झाल्या की होऊ शकतं. मे बी कीवर्ड्समध्ये कमी असेल, एक सिंगल पेज केलं होतं ना त्यामुळे कंटेंटमध्ये कमी असेल. जर मल्टिपल पेजेस असतील, खूप लार्ज साईट असेल तर काय होऊ शकेल ती साईट ही पॉप्युलर होऊ शकेल लाईक ॲमेझॉन. nowadays A to Z number of categories are there. Okay. ओके. सिंगल डे मधलं काम नाही आहे एक पेज डेव्हलप करायचं आणि होस्ट करायचं. किंवा साईट जर डेव्हलप करायचं असेल तर त्या लेंदी प्रोसेस असते. मे बी ते होऊ शकतं फास्ट आणि लागला तर टाइम बराचसा लागू शकतो त्याला. ओके. सो दिस अ प्रोसेस. त्यामध्ये व्हेरिफिकेशन असणार आहे, कीवर्ड मॅच व्हायला लागणार आहेत. मग प्रत्येक कीवर्ड कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या वेबसाईटमध्ये आहेत ते चेक केलं जाणार आणि त्या कॉम्पिटिशन म्हणून तुमची साईट काय होणार रँक होणार. ओके. सो देयर इज डेफिनेटली कॉम्पिटिशन अँड बिकॉज देर आर डिफरंट टाईप ऑफ वेबसाईट एक्झिस्ट. सेम कीवर्ड असणार असे 1000 नंबर ऑफ किंवा मिलियन नंबर ऑफ एक्झिस्ट असणार आहेत. सेम कीवर्ड असणार आहे. असं असतं ते. डिपेंड्स ऑन युजर क्वेरी. क्वेरी इज इम्पॉर्टंट लक्षात घ्या. आणि क्वेरीचा स्टडी हा डिझायनर किंवा डेव्हलपरने केला पाहिजे जर तो एसईओ एक्सपर्ट बनायचा असेल तर. ओके. सो वाय एसईओ इज इम्पॉर्टंट. स्टडी शोज 81% इंटरनेट युजर बघितलेलं आपण. 81 इंटरनेट युजर वर्ल्ड वाईड यूज सर्च इंजिन्स. ओके. सगळ्यांना लक्षात ठेवायची गरज नाही आहे. साईट ॲड्रेस जस्ट सर्च इन पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्स अँड चेक रिझल्ट्स. ह्युमन टेंडन्सी काय असते जे फर्स्ट 3 येतील ते जनरली चेक केलं पाहिजे. फर्स्ट 5 और फर्स्ट पेज. कोणी असं चेक करत नाही 10th पेजवर काय करूया. ओके. किंवा इंटरनल जे पेज आहेत 4th 5th लिंक्स काय आहेत त्या कोण बघत बसत नाही. मला सांगायचं रिझन काय सांगायचं काय फक्त ह्युमन टेंडन्सी. त्यांना वाटतं एक्झॅक्ट किंवा प्रॉपर साईट इज देअर. जेव्हा तो फर्स्ट रँक होते मे बी लास्ट त्या लिस्टिंगमध्ये लास्टमध्ये असणारी साईट काय असू शकते प्रॉपर असू शकते. पण मे बी त्याचा एसईओ स्ट्रॉंग नसेल, कंटेंट स्ट्रॉंग असेल. कशाला काय म्हणायचं तुम्हाला ते काय असेल कंटेंट स्ट्रॉंग असेल त्याचा एसईओ प्रॉपर नसेल तर तो लिस्टिंगमध्ये कमी पडेल. कशाला प्रोसेस लिस्टिंग. सो कंटेंट स्ट्रॅटेजी लिंक बिल्डिंग हे लास्ट टाइम आपण डिस्कस केलं होतं तो ओव्हरव्ह्यू बघितला आपण.
नेक्स्ट मुद्दा ऍक्च्युअल प्रोसेस. मार्केट शेअर किती आहे बघा, ऑब्झर्व करा फक्त, तुम्हाला लगेच समजेल. कंपॅरिझन काय होऊच शकत नाही गुगल बरोबर. राईट, 92.51% कॅप्चर केलाय मार्केट. म्हणजे वर्ल्ड वाईड पॉप्युलर किती आहे बघा हे तुम्हाला समजेल. 2019 to 2020 या इथला काय अनालिसिस केलेलं आहे. बाकीचे तुम्ही नेम बघू शकता, बिंग आहे, याहू, बायडू, यांडेक्स अँड डकडकगो. ओके, तुम्हाला सर काय साईट आहे का, साईट आहे अमेरिकन किंवा नॉर्थ एशियन कंट्रीज ही साईट प्रिफर करतात स्ट्रॉंग ॲज अ स्ट्रॉंग सर्च इंजिन फॉर सिक्युरिटी पर्पज. ओके, OLA एक्झाम्पल घेतलं होतं आपण, कॅरेक्टर्स. ओके, मे बी आता रिझल्ट तुम्हाला कॅब्स दाखवणार नाही, रिझल्ट वेगळा दिसू शकतो. ओके, लास्ट टाइम म्हटलं होतं की स्कूटर. ओके, इलेक्ट्रिक स्कूटर आता माहिती आहे तुम्हाला, टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यामुळे ऑटोमेशन बरेचसं आलेलं आहे बऱ्याचशा फिल्ड्समध्ये. त्यामुळे स्कूटरमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटरचं आहे, इव्हन इलेक्ट्रिक कार सुद्धा आहेत फ्युचरमध्ये. ओके, बेस्ट टॅक्सी सर्व्हिसेस त्याच्यामध्ये से बुक कॅब्स नियर बाय, नियर ॲट बेस्ट प्राइसेस, असं तुम्हाला टेक्स्ट दिसतं त्यामध्ये. SEO, there are number of ways to approach SEO: on page, off page and technical. ओके, सो ऑन पेज मध्ये बघूया आपण एक्झॅक्टली काय आहे बघा. दिसतं तुम्हाला पेज अँड कंटेंट ऑप्टिमायझेशन, लुक अँड फील. सो ऑन पेज SEO मध्ये हे सगळं काय करू शकतो, विजिबिलिटी तुम्ही सेट करू शकता युझिंग टॅग्स, टॅग बिहेवियर. ऑब्विसली तुम्हाला टॅग लागेल, HTML मार्कअप लँग्वेजचे नॉलेज असलं पाहिजे तर ऑन पेज तुम्ही करू शकता. व्हॉट अबाउट ऑफ पेज? Website promotion. You need to promote, you need to explore your content. ऍडव्हर्टाईज करू शकता तुम्ही, ऍडव्हर्टाईज करून तुम्ही पॉप्युलॅरिटी होऊ शकते, सगळ्यांना समजू शकतं की कंटेंट काय आहे त्यामध्ये. जस्ट लिंक हे करायचे किंवा पॉप्युलर करायचे लिंक्स किंवा बॅकलिंक सेट करायचे किंवा ॲडव्हर्टाईज करायचं आहे, बॅनर ॲड्स वगैरे करून, तर ते इट्स अ पार्ट ऑफ ऑफ पेज. ऑब्वियसली इट्स अ नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड. ऑन पेज अँड ऑफ पेज हे नॉन टेक्निकल आहे. दुसरा राहिला तो कुठला, टेक्निकल SEO, ट्रॅव्हलिंग इन इंडेक्सिंग, ऍक्च्युअल पार्ट ऑफ SEO. कधी स्टॅटिस्टिक्स बघायचं, ओके, पर्सेंटेज बघायचं, ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन बघायचं आणि मग काय करायचं त्यावरती तो कीवर्ड रँक होईल की नाही हे चेक करायचं. ऍक्च्युअल पार्ट टेक्निकल. नाव ऑन पेज SEO बघूया काय कन्सेप्ट. एक्झाम्पल ऑफ टॅग्स: HTML टॅग्स, P टॅग, H1 टॅग, IMG टॅग, A टॅग, टेबल टॅग. टॅग कधी अपिअर होतो पेजवरती नाही, काय दिसतं तुम्हाला, या अशा प्रकारचं बिहेवियर तुम्हाला दिसतं, आउटपुट दिसतं, बरोबर आहे ना. येस ऑर नो? बिकॉज टॅग ऑलवेज रेंडर ऑन ब्राउझर, एक्झिक्यूट होतात ना टॅग्स, इंटरप्रेट करतात कंटेंटला. सो एनिथिंग विदिन अँगल ब्रॅकेट इज HTML कोड. एनिथिंग बिटवीन टू सेट्स ऑफ टॅग, समथिंग दॅट कुड बी गेट पुट ऑन द पेज फॉर पर्सन टू रीड. पर्सनला काय टॅगची घेणं देणं आहे का, त्याला टॅग समजणार आहे काय, तर नॉन टेक्निकल असेल त्याला नाही समजणार, त्याला काय समजणार, ते टेक्स्ट आलेलं ते वाचणार, बरोबर आहे. So that's it. The text insert angle tells browser search engine how to render the information between the tags. The reason it is called as on-page SEO is that these changes are visible to readers. Visibility. मगाशी मी हेच बघितलं होतं की रिव्हील केल्यानंतर होतं की नाही, ते रिव्हील केल्यानंतर ते तुम्हाला शो होणार. ॲक्च्युली इट्स ऑफ ऑन पेज मधला एक पार्ट आहे तो. रँक होण्यासाठी सर्च इंजिनमध्ये लागणारे कंटेंट आहे ते आपण ऍड केलेले आहेत, पण ते व्हिजिबल ठेवलेत का नाही, आणि युजरला दाखवायचे कंटेंट ते अपेअर केलेले वेगळे. It is a balance between giving right information to search engine without compromising the information that your customer are reading on the page. So on page is the practice optimizing individual web pages in order to rank higher organic search, earn more relevant traffic in Gmail. On page refers to both content and HTML source code. अशा प्रकारे appearance दिसण्याचा generally असतो. Advertise, URL, content of page, image, headings, subheading, content, अशा पद्धतीने काय असतं appearance त्याचा असतो. Okay, we are going to stop here.